आशीर्वाद आहे म्हणलं, हो फोटो काढायचा. आशीर्वाद द्या. हा काढला. अगं सी इकडे बघ, इकडे बघा, इकडे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ बेबी, इकडे बघ. हां काढ. हां दृष्ट काढीत असते का नाही? हां दृष्ट काढी जावं. हो हो. हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आहे ना आखाडाचा शेवटचा दिवस आहे बघा. उद्या आहे अमावस्या 12 तारीख आणि 11 तारीख आहे आज. आणि आषाढाचा शेवटचा दिवस तसा आजच आहे. तर आषाढाचे नैवेद्य माझे राहिले होते करायचे. इवन आषाढाचं बरंचसं माझं राहिलेलं आहे गोष्टी करायच्या, जसं की आखड तळायचा, म्हणजे जे आपले कापणे वगैरे आहेत त्या करायच्या होत्या. मला पण काही झालं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सानवीची परीक्षा असली ना मग मी काही दुसरं काही मी टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टींचं. आणि बघू शकता माझा आवाज पण बसलाय, कारण मला ना अगस्त्य आजारी, म्हणजे पहिले त्याचे पप्पा आजारी पडले, पप्पांच्या वासाने अगस्त्य आणि अगस्त्यच्या वासाने मला सर्दी खोकला झालेला आहे. आणि घड्याळ बघू शकता तुम्ही 1:30 वाजलेला आहे. आणि माझा आज आखाडाचा नैवेद्य करायचा प्लॅन मी केला. खरंच तब्येत साथ देत नाही, खूप कणकण आहे अंगामध्ये, पण तरी पण म्हणलं की चला जाऊ दे, करूयात कसं का होईना. तर बघू शकता इथं आमटी झालेली आहे, मस्तपैकी कटाची आमटी झालेली आहे. इथे पुरण शिजवून झालेलं आहे, त्याच्यानंतर वरण भात झालेला आहे. आता काय करायचंय तर बटाट्याची भाजी करायची आहे, पुरण बारीक करायचंय आणि पोळ्या करायच्या आहेत. तर बटाट्याची भाजी आणि पुरण, मी आता पुरण काय करणार आहे आता पुरतं एक 4 पोळ्यांपुरतंच करणार आहे, कारण 1:30 वाजले. आता अगस्त्यला त्याचे पप्पा गेलेत आणायला, त्याची गाडी येईल आता. तो एकदा आला ना की मग काही मला होणार नाही, मला त्याला खायला वगैरे घालायलाच वेळ लागेल. तर त्याच्यामुळे फक्त आता मी नैवेद्यापुरता पुरणपोळ्या करणार आहे. मग अशीच देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवायला बसायचं. तर अगस्त्य यायच्या आत आहे ना हे करायचंय, स्वयंपाक तयार करायचे पुरणपोळीचा. तर फायनली पुरणपोळीचा स्वयंपाक आज करायला मिळाला नैवेद्य. तर चला दाखवते तुम्हाला कशी करते पुरणपोळ्या. भरपूर वेळा शेअर केल्यात माझ्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. हार्डली बघा मी 12 वाजता चालू केलं, आता 1:30 वाजलं, 12 पण नाही 12:30ला काहीतरी मी चालू केलं स्वयंपाक. 1 तास झालं, बऱ्यापैकी स्वयंपाक उरकलेला आहे. बटाटे आहे ना ओव्हनमध्ये उकडत असते मी, तर बटाटे उकडून झालेले, पटकन भाजी करणारे. आता पटकन म्हणता म्हणता होतोच तेवढा वेळ. आता अगस्त्य आला ना मग काय खरं नाही, मला त्याला पहिलं जेवायला घालायला लागतं, कारण साहेब टिफिन खात नाहीत. घसा पूर्ण कामातून गेलेला आहे. तर चला व्हिडिओ बघा जरा शेवटपर्यंत, शेअर करते तुम्हाला पुरणपोळ्या कितपत जमतायत ना शेअर करायला, तेवढं मी शेअर करते. चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. ऍक्च्युली ना नैवेद्य करायचं म्हटल्यानंतर मला खरं लवकर तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे होती, पण ना मला सर्दी असल्यामुळे इतकी कणकणी आली होती. तर पहिलं ना अगस्त्यला शाळेला वगैरे पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपले. आणि झोपले तर मला अशी झोप लागली ना त्या सर्दीमुळे की उठलेच मी जवळजवळ 11 वाजता. आणि मग तिथून पुढे मग माझं आवरलं वगैरे आणि मग मी पुरण शिजायला घातलं, म्हणजे डाळ शिजायला घातली. तर त्याच्यामुळे ना खूप लेट झाला. पण नशिबाने नाही का आमटीचा जो मसाला असतो ना तो माझा तयारच होता, कारण हल्ली आहे ना मी आमटीचा म्हणजे पातळ भाजींचा जो मसाला असतो ना ती तयारच करून ठेवत असते. कारण कधी 2-3 दिवसातून एकदा का होईना अशी पातळ छान रश्श्याची भाजी केली ना की जरा बरं वाटतं जेवायला. तर आमटीसाठीचा जो लागणारा मसाला होता ना तो तयार असल्यामुळे बघा पटकन एकीकडे आमटी झाली, एकीकडे डाळ माझी जी काही आहे ती गुळामध्ये परतून झाली. बटाटा करायला घेतला, पिवळा बटाटा. पिवळा बटाटा ना मी माझी पद्धत खूप म्हणजे मस्त आहे. म्हणजे माझा पिवळा बटाटा आहे ना अगदी जो आपण साऊथ इंडियन ठेल्यावर जो डोशाचा बटाटा आपण पिवळा खातो ना त्या टाईपमध्ये मी बटाटा करते. मस्तपैकी बघा कांदा चिरायचा, फोडणीमध्ये ना ह्याच्याबरोबर जिरी मोहरी बरोबर आहे ना उडीद डाळ टाकायची थोडीशी, त्याचा वास आहे ना इतका सुंदर लागतो ना बटाट्याला आणि अगदी म्हणजे साऊथ इंडियन फ्लेवर लागतो. थोडीशी हवी असेल ना तर तुम्हाला लाल मिरची सुद्धा सुकी मिरची टाकू शकता. आलं लसूण पेस्ट टाकायचा, कांदा भरपूर टाकायचा. छान असे जे बटाटे आहेत ते ना उकडून स्मॅश करून टाकायचे, एकदम बारीक बारीक फोडी करायच्या किंवा मग हाताने मॅश करून टाकायचं. आणि पूर्ण परतून झालं ना की थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. तर अशा प्रकारे जर तुम्ही बटाटा केला ना खूप सुंदर लागतो. भांड्याचं ना हे हँडल तुटलं होतं बघा, तर हे हँडल आहे ना मी जोडून आणलं परत भांडीवाल्याकडून. 40 रुपये घेतले हे जोडायचं, हँडल जोडायचे, डाग लावून आणलेलं आहे, कारण आपल्याला सारखं लागणारी वस्तू आहे. आणि ही मम्मीने घेऊन दिलेली मला पुरणाची जाळी. आणि माझी ही जी जाळी आहे ना ती माझ्याकडूनच नाही तर आमच्या आजूबाजूच्यांकडून पण वापरली जाते. त्यांच्याकडे जेव्हा पण पुरणपोळी असते ना तेव्हा माझ्याकडून घेऊन जातात.
तर बघा पहिले ना मी म्हणजे खूप घाई गडबडीची जेव्हा वेळ असते ना त्यावेळेला मिक्सरमध्ये डायरेक्टली मी पुरण बारीक करायचे. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की मिक्सरमध्ये म्हणावं तसं पुरण बारीक होत नाही. बघा जर थोडीशी जर डाळ जर आपली कच्ची राहिली ना तर मिक्सरमध्ये ती बारीक होत नाही आणि जेव्हा आपण पुरण लाटतो ना तेव्हा ती डाळ सारखी मध्ये मध्ये येते आणि आपल्या पोळ्या लाटायला ना भरपूर सारा प्रॉब्लेम होतो. तर तेव्हापासून आहे ना मी शक्यतो डाळ जी आहे ती ही जी माझी जाळी आहे ना त्याच्यामध्येच मी मॅश करते. आणि एका वेळेला ना अशी 2 कामं केली ना तर आपलं जे काम आहे ते पटकन सुद्धा होतं. म्हणजे आमटी करता करता बघितलं तुम्ही की मी पुरण जे आहे ते गुळामध्ये परतून घेतलं छान असं आणि पीठ पण मळून ठेवलं होतं मी आपलं जे पुरणाचं लागतं ते पातळ पीठ. आणि मी ना नेहमी पिठामध्ये बघा हळद टाकत असते, त्याच्याने ना आपल्या पोळ्यांना सुंदर असा पिवळसर कलर येतो. आणि हे जे पीठ आहे बघा मळल्यानंतर थोडंसं मुरलं ना की तेल लावून ना असं आपटून आपटून घ्यायचं. ही जी पद्धत आहे ना ही माझ्या मम्मीची पद्धत आहे बघा. त्याच्यामुळे ना आपल्या पोळ्या फाटत नाही केल्यानंतर. मला खरं सांगू का ही सगळ्या ज्या पद्धती आहेत ना ह्या माझ्या मम्मीकडून मी असं बघून बघून शिकलेली आहे. कारण लग्नाच्या अगोदर मी कधीही पुरणपोळ्यांचा स्वयंपाक स्वतः असा केला नव्हता पूर्णपणे. म्हणजे थोडंफार मम्मी अशी पुरणपोळी मला लाटायला वगैरे द्यायची, पण असं प्रॉपर असं आपण म्हणतो ना की डाळ शिजायला घातल्यापासून ते पूर्ण एंड पर्यंत जो आपण स्वयंपाक करतो तो मी असा कधीच केलेला नव्हता. लग्नानंतरच जे काही सण सुद आले प्रत्येक सणाला असं करून करून करूनच मी शिकले. आणि आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं आहे की डे बाय डे जेव्हा पण मी करत गेले तशी मी शिकत गेले, चुकांमधून मी शिकत गेले आणि आता पोळ्या बऱ्यापैकी होतात. मी असं म्हणत नाही की खूप छान होतात, बऱ्यापैकी होतात म्हणजे खाण्याजोगे होतात आणि छान होतात. म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना आवडतात. देवीला पहिला नैवेद्य झालेला आहे. ऍक्च्युली ना बघा आता इतका उशीर झाला होता पुरणपोळ्यांचा स्वयंपाकाला. मग माझ्या घरापासूनच आहे ना एक काळूबाईचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन मला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, नारळ फोडायचा होता. पण आता जाण्याची वेळच राहिलेली नव्हती. तर म्हटलं की आपण नाही का 4-5 वाजता जावं, मुलं वगैरे दोन्ही घरी आल्यानंतर त्यांना खायला प्यायला घालून मग जावं. तर त्याच्यासाठी मी काय केलं, पहिले नैवेद्य वगैरे तयार करून घेतला आणि एका डब्यामध्ये आहे ना त्या मंदिरामध्ये जो मला नैवेद्य न्यायचा होता तो सगळा भरून बाजूला काढून ठेवला नैवेद्य. त्याच्यानंतर मग बाकीचे जे काही आहे ना पोळ्या वगैरे मी करून घेतल्या स्वयंपाकाच्या. तर आता बघा पुरणपोळी करताना ना नेहमी पोळपाटाला ना अशा प्रकारे पेपर लावत जा, त्याच्याने ना आपली पुरणपोळी जी आहे ती सरसर फिरते, चिकटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा असा एक छोटासा झाडू आहे, तो तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल, देवाचं जिथे सामान मिळतं तिथे. तर तो आहे ना तो पीठ झटकायला वापरायचा. तर ह्या ज्या 2 ट्रिक आहेत ना ह्या तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना मी जरी पुरणपोळ्यांचे व्हिडिओ मी अगोदर जरी टाकलेले असले तरी सुद्धा ना जेव्हा पण मी परत करते ना तेव्हा आवर्जून टाकत असते. कारण माझ्याप्रमाणेच म्हणजे मी जशी नवीन होते कधी काळी पोळ्या वगैरे बनवण्यात, तर त्याचप्रमाणे काही अजून ज्या यंग मुली आहेत ज्यांची आत्ताच नुकती लग्न झालेली आहेत किंवा अजून ज्यांना पुरणपोळ्या जमत नाही असे सुद्धा बायका ज्या आहेत त्या मुली आहेत त्या माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना ज्या आपल्या व्हिडिओमधून थोडंसं का होईना थोडं नॉलेज मिळावं हा माझा प्रयत्न असतो. जे काही आपण स्वयंपाकामध्ये किंवा इतर रुटीनमध्ये ज्या काही ॲडिशनल चांगल्या गोष्टी चांगल्या माहिती आपण त्यांच्याशी शेअर करतो ना त्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी उपयोगाला पडतात. असो बघा पटापट माझ्या सगळ्या पुरणपोळ्या वगैरे झालेल्या आहे. साधारण एक 4-5 पोळ्या मी करून घेतल्या, म्हणजे दुपारच्या जेवणापुरत्या मी करून घेतल्या. तसं पण मी जास्त पुरण घातलंच नव्हतं, 1 वाटी पुरण मी घातलं होतं बघा. साधारण एक 6 ते 7 पोळ्या होतील एवढंच मी पुरण घातलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पटापट सगळ्या पुरणपोळ्या झाल्यानंतर छान असं ताट वगैरे करून घेतलं. पहिला नैवेद्य देवाला दाखवला. बघू शकता ताटामध्ये काय काय आहे. छान अशी पुरणपोळी आहे, आमटी आहे, दूध, कुरडई, बटाट्याची भाजी, भात. तरी याच्यामध्ये भजीची कमी होती. मी म्हणलं नको आता भजी वगैरे करत बसायला तेवढा वेळ पण नाही आणि खूप लेट झाला असता मला. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं, बघितलं तुम्ही. आणि तेच ताट मग मला घेतलं मी खायला देवाचं. आणि अगस्त्य पण आलेला आहे, अगस्त्याला जेवायला घातलं. अगस्त्याला पहिलं मस्तपैकी आरामात चेअरवर बसतो आणि त्याला दूध आणि पुरणपोळी खायला घातलं. आणि त्याला खूप आवडते पुरणपोळी. माझ्या दोन्ही मुलांना पुरणपोळी आणि दूध खूप आवडतं. तर त्याला मी चारलं, कारण अजून पण त्याला मला थोडंसं खायला घालावंच लागतं. हा तरी खातो तो कधी कधी, पण मी सुद्धा त्याला खायला घालत असते. आणि कसं आहे पुरणपोळी नाही कसं खाली पण सांगते ना, तर त्याच्यामुळे आपणच त्यांना चारलेलं कधी पण बेटर. तर बघा दोन्ही मुलांना मस्तपैकी जेवायला घातलं, आम्ही पण जेवलो सगळेजण. आणि त्याच्यानंतर छान असं थोडासा आराम केला, कारण बरं नसल्यामुळे जरा झोपल्यानंतर जरा मला थोडं बरं वाटलं. आणि संध्याकाळी मग मी बाहेर गेले, हार घेतला, नारळ घेतला. त्याच्यानंतर जो मी डब्बा भरून ठेवला होता नैवेद्याचा तो घेतला. आणि माझ्या घराजवळच असलेलं एक जे मंदिर आहे काळूबाईचं, तर तिथे मी गेले. कारण प्रत्येक जण आखाड्यामध्ये बघा नारळ वगैरे फोडतात प्रत्येक देवळांमध्ये जाऊन. पण इतक्या सगळ्या देवळांमध्ये फिरत मला बसायला आत्ता तरी सध्या तेवढं परिस्थिती नाही आहे माझी. तर त्याच्यामुळे
त्याच्यामुळे मग मी एकाच देवळामध्ये जाऊन नारळ वगैरे फोडला, हार चढवला आणि जे काही पुरणपोळ्यांचा नैवेद्य जो होता ना केलेला तो सुद्धा मी इथं अर्पण केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज मी आली आहे आखाडाचे नैवेद्य देवीला व्हायला. बघू शकता तुम्ही, हे मंदिर आहे आमच्या इथे काळूबाईचं, आणि इथे गर्दी बघू शकता किती आहे. आज आखाडाचे सगळेच जण नैवेद्य द्यायला आलेले आहे, नारळ फोडायला आलेले आहेत. तर माझ्याकडे मस्तपैकी मी नैवेद्य आणलेलं आहे घरनं, नारळ पण घेतला आता. तर जाते आणि नैवेद्य देवीला नारळ वगैरे फोडणार आहे. तुम्हाला दाखवते मंदिरातून कसं आहे ते. तर गर्दी बघू शकता तुम्ही, भयंकर गर्दी होती देवळामध्ये. बघा, मग आपल्याला असं वाटतं ना की आपण देवासाठी खूप काही करतो, कधी कधी असं वाटतं, पण आपणच नाही, आपल्यापेक्षा जास्त देवासाठी करणारे लोक ही ह्या दुनियेमध्ये आहे. मी तर काय फक्त पुरणपोळीचं नैवेद्य, एक हार नारळ घेऊन गेले होते, पण मी जेव्हा तिथे जाऊन बघितलं ना तेव्हा मी तुम्हाला सांगते, बघा कोणी कोणी तिथे कोंबडे कापले होते, कुणी तिथं त्या बाहेर दैत्याच्या इथे अंडी ठेवली होती, किंवा देवीच्या देवळामध्ये दिव्यासाठी तेल आणलं होतं. तर आपण तर एवढंच करतो, पण बाकीचे ना खरंच देवाचं खूप सारं करतात. आणि बघू शकता तुम्ही इथं देवी किती सुंदर दिसत आहे. आणि ना मी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे आपल्या स्त्रियांचं लक्ष ना फक्त साडी आणि नथीकडे असतं, तर तसंच माझं आहे. हे देवीचं म्हणजे दर्शन तर मी घेतलंच, पण पहिलं माझं लक्ष गेलं ते देवीच्या नथीकडे. ह्या देवीची नथ खूप सुंदर आहे. तर चला, अशा प्रकारे आखाडाचे जे नैवेद्य आहेत ते माझे झालेले आहेत. देवीला छान असं देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दोन्ही मुलांना मी आणू नाही शकले, कारण सानवी जस्ट शाळेतून आली होती, ती थोडा आराम करत होती, आणि त्याच्यानंतर मग अगस्त्य सुद्धा झोपला होता. तर म्हटलं की चला, ह्या दोघांच्या नादी लागलं ना तर मग माझं सगळं नैवेद्याचं राहून जाईल. आणि पाऊस सुद्धा रिमझिम पडत होता, म्हटलं नको मुलांना घेऊन जायला, कारण हे मंदिर अगदी रस्त्यावरच आहे. तर ते ना इकडं तिकडं पळतात, तर मला खूप भीती वाटते गाड्या येण्याची. तर मी आपलं जाऊन तिथे मस्तपैकी दर्शन घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. महत्त्वाचं माझं जे काय काम आहे ना ते झालेलं आहे. तर इथे बघू शकता, मी दोन्ही मुलांना घेऊन रिक्षामध्ये पावसा पाण्याची कुठेतरी जात आहे, आणि कुठे जात आहे, काय जात आहे, हे मी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही तिथे जाऊन काय केलं, काय नाही केलं, हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. आणि आपलं जे इंस्टाग्रामवर नवीन जे पेज मी ओपन केलेलं आहे खास शॉपिंगसाठी, त्या इन्स्टा पेजचं नाव आहे शॉप विथ सीमा झेंडे. प्लीज माझ्या त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला छान छान जे काही प्रोडक्ट आहेत ना ते बघायला मिळतील. चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.